बघा चला, आपण विभक्ती पाहणार आहोत. कारखार्थ आणि उपपदार्थ आपण हे विभक्ती जी आहे, तिचा आपण अभ्यास करणार आहोत. यामध्ये आपण आधी विभक्ती म्हणजे काय? विभक्तीची जी संकल्पना आहे, ती आपण या पाठाअंतर्गत समजून घ्यायची आहे. हे सर्व स्तरावरच्या विद्यार्थ्यांसाठी उपयोगी असा व्हिडिओ आहे. ठीक आहे. म्हणजे 8वी पासून ते अगदी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत ही व्हिडिओ काय आहे, उपयुक्त ठरणार आहे. अ, एकदा तुम्ही हा व्हिडिओ बघितलात, की तुम्हाला विभक्ती म्हणजे काय, ठीक आहे, हे समजायला सोपं जाईल किंवा पटकन तुम्हाला विभक्ती हे प्रकरण काय होणार आहे, समजणार आहे. ठीक आहे. आपण वेळ न घालवता सुरुवात करत आहोत. बघा, विभक्ती नामाला किंवा सर्वनामांना लागणारा प्रत्यय दिला आहे. तर थेट संबंध क्रियापदाशी असतो. ठीक आहे. बघा, कारखार्थ आहेत आणि इतरांशी असलेले संबंध त्याला आपण उपपदार्थ असे म्हणतो. इतरांशी असलेले संबंध त्याला आपण काय बोलतो तर लक्षात ठेवायचंय उपपदार्थ. ठीक आहे. आपण त्याला उपपदार्थ म्हणतो. तर कारखार्थ कुठले आहेत? कर्ता, कर्म, करण, संप्रदान, अपदान आणि अधिकरण. ठीक आहे. हे काय आहेत? कारखार्थ कारखार्थ आहे. कारखार्थ. ठीक आहे. बघा, कर्ता आहे क्रिया करणारा असतो. ठीक आहे. आता क्रिया करणारा तो कर्ता. कर्म काय आहे? क्रियेचा परिणाम भोगणारे. ठीक आहे. बघा, एक वाक्य देतो मी. राम आंबा खातो. ठीक आहे. आता क्रिया कोणाकडून केली जाते? तर राम याच्याकडून केली जाते. मग कर्ता कोण झाला? राम. ठीक आहे. हे तुम्हाला सोपं माहिती आहे तुम्हाला. ठीक आहे. आणि कर्म म्हणजे काय? तर आंबा. राम काय खातो? आंबा खातो. मग क्रियेचा परिणाम भोगणारा कोण आहे? आंबा. ठीक आहे. हे झालं कर्म. करण करण्याचे साधन. आता तृतीय विभक्तीचा कारकार्थ करण असतो. करण म्हणजे काय? तर क्रिया करण्याचे साधन. ठीक आहे. उदाहरणार्थ समीर चाकूने फळं कापतो. ठीक आहे. आता ह्याच्यात चाकू आहे. हे काय आहे? साधन आहे. म्हणजे फळं कापण्याची जी क्रिया आहे, ती कशाने केली आहे? चाकूने केली आहे. आणि तिथे चाकू हे साधन वापरलं गेलं आहे. ठीक आहे. म्हणून म्हणून तृतीय विभक्तीचा कारकार्थ करण आहे. आता संप्रदान म्हणजे दान किंवा देणे. ठीक आहे. किंवा भेटीचा अर्थ निघतो तेव्हा आपण त्याला संप्रदान असे म्हणतो. रामाला पुस्तक दे. ठीक आहे. नंतर कर्णाने इंद्राला कवच कुंडली दिली. आजीने रामास गोष्ट सांगितली. ठीक आहे. हे काय आहे? चतुर्थी विभक्ती आहे. त्याचा कारकार्थ संप्रदान असतो. संप्रदान म्हणजे देणे किंवा दान. हे एवढं लक्षात ठेवा. आता विभक्तीची व्याख्या आपण पाहूया आणि मग आपण उरलेले जे 2 कारकार्थ आहेत ते पाहूया. विभक्ती म्हणजे काय? तर नामाच्या किंवा सर्वनामाच्या रूपात जो बदल किंवा विकार होतो त्याला विभक्ती असे म्हणतात. बघा, नाम किंवा सर्वनाम यांचे जे रूप आहे, त्याच्यात बदल किंवा विकार होतो, त्याला आपण विभक्ती असे म्हणतो. नदीच्या डोहात रामाने उडी मारली, हे मी एक तुम्हाला उदाहरण देतो. ठीक आहे. आता नदीच्या च्या काय लागले ती प्रत्यय लागलाय ना त्याला. ठीक आहे. डोहात प्रत्यय लागलाय. रामाने बघा, ही विभक्तीची काय आहेत? एक रूपं आहेत. म्हणजे यात ना काय झालं आहे? विभक्तीचे प्रत्यय लागले आहेत. कारखार्थ म्हणजे काय? तर लक्षात ठेवायचं की नाम किंवा सर्वनाम यांचे क्रियापदाशी असणारे संबंध म्हणजे कारकार्थ. कळलं? थेट संबंध क्रियापदाशी असतो. आणि उपपदार्थ म्हणजे इतर शब्दांशी, क्रियापद नाही तर इतर शब्द. ठीक आहे. आता आपण उरलेले 2 कारकार्थ पाहूया. अपादान म्हणजे वियोग किंवा दुरावा दर्शवणारे. ठीक आहे. आता घरातनं घरातून बाहेर पडला. ठीक आहे. तर तुम्हाला इथे लक्षात आलं असेल, इथे प्रत्यय लागले आहेत. ने, परत त, त वगैरे हे विभक्ती प्रत्यय लागलेले आहेत. ते आपण पुढे पाहणारच आहोत. बघा, घरातून बाहेर पडला. समीर मुंबईहून इकडे आला. मुंबईहून इकडे आला.
हे दुरावा आहे, वियोग आहे. ठीक आहे. आता अधिकरण, क्रियेचे स्थान किंवा वेळ. मी रात्री घरी परतेन. ठीक आहे. हे काय आहे? एक स्थान आहे किंवा वेळ आहे. वेळ दर्शवली आहे. ठीक आहे. इथे पुढे बघा, उपपदार्थ. त्याला आपण कारकार उपपदार्थ. कारकार्थ हे आहे उपपदार्थ. हं. उपपदार्थामध्ये क्रियापदाशिवाय इतर शब्दांशी संबंध असतो. हे हा चार्ट तुम्ही लक्षात ठेवलात ना, की तुम्हाला सगळं येऊन जाईल. आता मालकी संबंध. मालकी दर्शवणारे जे हे आहेत, काय वाक्य आहेत, ती ह्याच्यात येतात. आता उदाहरणार्थ गोविंदाची सायकल, ठीक आहे. गोविंदरावांची गाडी, हे उद्देश किंवा हेतू. हां, आपला एक इंटेन्शन असतो ना, ती वाक्य. ठीक आहे. मी अभ्यासाला जातो. ते कुठल्या विभक्ती येतात ते आपण पुढे-पुढे नंतर पाहणार आहोत. ठीक आहे. यासाठी मी तुम्हाला के. वाळंबे यांचं पुस्तक रेफर करतो करायला सांगेल. एकदा तुम्ही रेफर करा. नंतर आहे न्यूनत्व, दोष. तो कानाने बहिरा आहे. तो कशाने बहिरा आहे? कानाने. आता मूल्य, किंमत सुद्धा यामध्ये दर्शवली जाते बघा. रुपयाला 4 आंबे, शेराला ₹2. ठीक आहे. जर आपल्याला अंतर किंवा अवधी दर्शवायचं असेल, तर त्या प्रकारची वाक्य. 10 मैल चालतो, 4 वर्षांनी आला. हां, आता आपण यांचा सविस्तर अभ्यास करणार आहोत या प्रकरणांमध्ये. ठीक आहे. आणि पुढचा जो व्हिडिओ आहे त्याच्यावर आपण सराव प्रश्नसंच घेऊया. ठीक आहे. कारकार्थ व उपपदार्थ यांच्यावर व्याख्या व त्यातील सविस्तर फरक. बघा, कारकार्थ म्हणजे काय मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, त्या तक्त्यावरून लक्षात आलं. थेट क्रियापदाशी असलेला संबंध. नाम किंवा सर्वनाम यांचा. जेव्हा प्रत्यय लागलेला शब्द क्रियापदाची क्रिया पूर्ण करण्यास थेट मदत करतो, त्यावर क्रिया घडते तेव्हा कारकार्थ ओळखला जातो. आता मराठीत मुख्य 6 कारकार्थ आहेत. ठीक आहे. आणि विभक्त्या किती आहेत? हं, कारकार्थ 6 आणि एकूण 8 विभक्त्या आहेत. ठीक आहे. पण आपण 8व्या विभक्तीला संबोधन असे म्हणतो. उपपदार्थ. क्रियापदाशी संबंध नाही तर इतर नामांशी किंवा शब्दाशी असलेला संबंध. आता इथे मी काही ट्रिक दिलेत बघा. ही ट्रिक अ, अ, खूप महत्त्वाची होईल तुम्हाला. कारकार्थ आणि उपपदार्थ ओळखण्याच्या सोप्या ट्रिक. जर प्रत्यय लागलेल्या शब्दाचा संबंध जाणून घेण्यासाठी क्रियापदाला प्रश्न विचारला लागला, तर तो कारकार्थ असतो. उदाहरणार्थ चाकूने कापतो. मग कशाने कापतो? तर चाकूने. हे एक साधन आहे. दगडाने मारतो. कशाने मारतो? दगडाने. ठीक आहे. मारण्यासाठी काय घेतलं? कुठलं साधन वापरलं आहे? तर दगड. एवढं लक्षात ठेवा. जर प्रश्न क्रियापदाला न विचारता वाक्यातील दुसऱ्या नामाला विचारावा लागतो. बघा, गोविंदांची सायकल. कोणाची सायकल? गोविंदांची. गोविंदरावाची. ठीक आहे. मालकी आहे. ठीक आहे. म्हणतो उपपदार्थ आहे. इतर शब्दांशी संबंध आहे ना, म्हणून. पुढे बघा. अ, सर्व विभक्तींचा एक तक्ता मी दिला आहे. ठीक आहे. अ, विभक्ती व प्रत्यय, कारकार्थ व वाक्य उदाहरणे. ठीक आहे. आता हा जो रेफरन्स आहे ना, तो मी म्हणजे 8वी ला तुम्हाला विभक्ती झाली, त्यातला थोडा घेतलाय आणि हां, म्हणजे 8वीतल्या पुस्तकातलाच थोडासा फार मी हा रेफरन्स घेतलेला आहे. आणि काही व्याकरणाची पुस्तकं आहेत, ती चाळताना काही मी अ, ही उदाहरणं जमा केलेली आहेत तुमच्यासाठी. बघा, प्रथमा विभक्तीला आहे ना, एकवचनात आणि अनेक वचनात कधीही प्रत्यय नसतो. ठीक आहे. पक्षी काय करतोय? उडतोय. ठीक आहे. कर्म काय बघा, मुलगा पुस्तक वाचतो. हं. आम्ही 2 दिवस खेळलो. मग कशी काय प्रथमा विभक्तीची वाक्य आहेत. ठीक आहे. बघा, कर्ता. हं. अ, हां, हां. बघा, एक सेकंड हां. इथे जरा अधिकरण जे आहे ना, ते 7व्या सप्तमी विभक्तीमध्ये आहे अधिकरण. ठीक आहे. ते जरा ते इथे चुकून मिस्टेक झाली आहे. ती पण हे जे अधिकरण आहे ना
ते 7व्या ह्याच्यात आहे. अधिकरण म्हणजे काय असतं? आश्रय असतं, स्थान असतं. ठीक आहे? हे जे चुकून टायपिंग झालं अधिकरण हे 7व्या विभक्तीमध्ये येते. बघा आता उपपदार्थ बघा. नाही, नाही बरोबर आहे. अधिकरण ह्याच्यातच येईल. सॉरी माझीच मिस्टेक झाली. ते आहे. तुम्ही ह्याचं पुस्तक रेफर करा के. वाळंबे त्याच्यात ते दिलेलं आहे. ठीक आहे? समजावून सांगितलंय. आता तानाजी शूर आहे. हां, हा एक उद्देश आहे. विधान काय? राम राजा झाला. हे एक साधंसुधं विधान आहे. ठीक आहे? आता मूल्य मोजायचं झालं तर आपण ते असं म्हणतो केळी ₹1 डझन. एक उदाहरण दिलं. ठीक आहे? जर आपल्याला परिमाण मोजायचं असेल, परिणाम नाही परिमाण. ठीक आहे? तर 5 तोळे सोने आपण असं म्हणतो, की तो रोज 10 मैल चालतो. आपण हे असं सांगतो ना. एखादा व्यक्ती किती अंतर चालतो ते आपण अशा प्रकारे सांगतो. ठीक आहे? द्वितीय विभक्तीमध्ये बघा, सला, नाते हे प्रत्यय लागलेले असतात. हं. सला, नाते. हं. अ, एकवचनीमध्ये सलाते आणि अनेकवचनीमध्ये सलानाते हे प्रत्यय लागले असतात. कर्म अप्रत्ययी आणि सप्रत्ययी कर्म असतो. ठीक आहे. तर राम आंबा खातो. हं, आंबा खाण्याची क्रिया सॉरी राम काय खातोय? आंबा खातोय. मग काय म्हणतात इथे वर म्हटल्याप्रमाणे, की हे बघा इथे वर म्हटल्याप्रमाणे, की क्रियेचा परिणाम भोगणारे कोण आहे? आंबा आहे. ठीक आहे. खाण्याची क्रिया कोणावर होते? आंब्यावर होते आणि ती खाण्याची क्रिया कोण करतोय? राम करतोय. मग कळलं? कर्म काय आहे इथे? आंबा आहे. आणि द्वितीय विभक्तीला उपपदार्थ नसतो हे लक्षात ठेवा. ठीक आहे. तृतीय विभक्तीमध्ये ने, ए, शी, नी. ठीक आहे. एकवचनीमध्ये ने, ए, शी हे प्रत्यय लागतात आणि अनेक वचनामध्ये तिथे नि, ही, ईशी हे प्रत्यय लागतात. एवढं लक्षात ठेवा. यामध्ये साधन ठीक आहे. साधन वापरलं जातं. ठीक आहे. उदाहरणार्थ रामने चाकूने फळे कापली. रामने चाकूने फळे कापली. यात फळे कापण्यासाठी कुठलं साधन वापरलं आहे? चाकू. ठीक आहे. अजून एक उदाहरण दिलं, की अर्जुनने किंवा आपण दुसरं उदाहरण घेऊया. समीरने समीरने दगड फेकून मारला. हं. आता दगड फेकून मारलाय. मारण्यासाठी कुठलं साधन वापरलंय? दगड. मग ते तृतीय विभक्तीत येतं. आता याच्यात उपपदार्थ बघा काय आहेत? रीत दर्शवण्यासाठी आहे, निमित्त दर्शवण्यासाठी आहे, एखाद्याचा दोष दर्शवण्यासाठी आहे, प्रमाण दर्शवण्यासाठी आहे. ठीक आहे. न्यूनत्व त्याला आपण म्हणजे एक दोष सांगायचे असतील कोणाच्या ह्याच्यातले तर ते दर्शवण्यासाठी आहे. ठीक आहे. तर चतुर्थी यामध्ये द्वितीय आणि चतुर्थी विभक्तीची प्रत्यय सारखीच असतात. एकवचनात सुद्धा आणि अनेक वचनात सुद्धा. ठीक आहे. एकवचनामध्ये द्वितीय आणि चतुर्थी विभक्तीची प्रत्यय सला, ते असतात आणि अनेक वचनीमध्ये ती सला, नाते होतात. ठीक आहे. यामध्ये भेटीचा जर अर्थ निघत असेल किंवा दानाचा अर्थ निघत असेल तर या प्रकारात येतं. उदाहरणार्थ तू रामाला पुस्तक दे. इथे म्हटल्याप्रमाणे. अजून एक कर्णाने इंद्राला कवच कुंडली दिली. म्हणजे दान केले आहे. देण्याची क्रिया आहे. म्हणजे दानाची क्रिया आहे थोडक्यात म्हणजे. आणि याच्यामध्ये उपपदार्थ बघा. क्रियापदाशिवाय इतर शब्दांशी जो संबंध आहे, ते म्हणजे उपपदार्थ असतात. ठीक आहे. यात उपपदार्थ बघा उद्देशासाठी किंवा हेतूसाठी, मूल्यासाठी, विषय सांगायचा असेल तर त्यासाठी. आता आपण म्हटलं, की तो आंबा रुचीला गोड होता किंवा आंबा रुचीला गोड आहे हां. आपण असं म्हणतो. तर काय आहे, विषय काय आहे? आंब्याचा विषय आहे. आंब्याबद्दल आपण सांगतोय. त्या आंब्याच्या वैशिष्ट्याबद्दल आपण सांगतोय. त्याच्या चवीबद्दल म्हणजे इथे चवीबद्दल सांगतोय आपण, की तो आंबा रुचीला गोड होता. असं सांगतोय आपण. म्हणजे विषय काय आहे, की त्या आंब्याच्या चवीबद्दल किंवा त्या रुचीबद्दल आपण सांगत आहोत. ठीक आहे. नंतर आहे स्वामित्व म्हणजे नातं सांगायचं असेल किंवा नाते सांगायचे असतील ते. ठीक आहे. त्याला बहीण नाही. हे एक उदाहरण दिलं तुम्हाला. हे काय झालं त्यातनं नातं दर्शवतं, की नातेसंबंध दर्शवले जातात त्यातनं. असं एक स्वामित्व सांगण्यासाठी उपयोग केला जातो. वियोग सांगायचा असेल तर बघा तो नोकरीस मुकला. ठीक आहे.
हे असे प्रकारची उदाहरणं चतुर्थ विभक्तीची आहेत. पंचमी म्हणजे ऊन, हून हां, ही प्रत्यय लागतात. अनेक वचनात आणि एकवचनात ती सारखीच असतात. त्यात सॉरी एकवचनात आणि अनेक वचनात ती सारखीच असतात. त्यात बदल होत नाही. हां, जर आपल्याला वियोग, दुरावा दर्शवायचा असेल तर तो मुंबईतून इकडे आला किंवा तो घरातून बाहेर पडला. राजू शाळेतून घरी आला, सॉरी घरी गेला असं. हे मग जे उण उण-हुण लागलंय ते पंचमी विभक्तीचं आहे. ठीक आहे. तुलना करायची असेल एखाद्या गोष्टीची किंवा एखाद्या घटकाची, तर ते पंचमी विभक्तीमध्ये येतात. ठीक आहे. आणि आता आपलं शेवटचा भागाकडे वळूया आपण. अ, आता षष्ठी विभक्तीचं बघा, चा, ची, चे, झे, झा, झी हे प्रत्यय लागलेले असतात. ठीक आहे. आता बघा एक प्रयोजन किंवा स्थित्यंतर असेल, तर त्यात हे उपपदार्थाबद्दल सांगतोय मी. योग्यता दर्शवायची असेल हां, तर यासाठी ही सर्व उदाहरणं ही षष्ठी विभक्तीमध्ये आहेत. सप्तमी विभक्ती, अधिकरण. ठीक आहे. अधिकरण म्हणजे ते आश्रय किंवा एखादं स्थान असेल त्यासाठी, एखादा विषय सांगायचा असेल, एखादं ते काय म्हणतात हेतू सांगायचा असेल त्यासाठी येतो. आता संबोधन इथे संबोधन असं आहे ते. तिथे हे चुकून टायपिंग मिस्टेक झाली. ते संभो असं आहे. टायपिंग मिस्टेक झाली. ठीक आहे. संबोधन म्हणजे हाक मारणे. यामध्ये एकवचनीमध्ये प्रत्यय नसतो. हां, एकवचनीमध्ये. पण अनेक वचनामध्ये नो, ओ हे असे प्रत्यय नो, ओ, हो असे प्रत्यय असतात अनेक वचनामध्ये. एकवचनामध्ये इथे प्रत्यय नसतो आणि या विभक्तीला काय आहे उपपदार्थ नाही आहे. ठीक आहे. आता आपण 2 उदाहरणं घेऊया. एक म्हणजे संबोधनाची घेऊया आणि द्वितीय, चतुर्थी विभक्तीची उदाहरणं घेऊया. कारण द्वितीय आणि चतुर्थी विभक्तीवर जास्त प्रश्न विचारले जातात कुठल्याही ह्याला आणि त्या कन्फ्युजन करणाऱ्या असतात. त्यामुळे आपण 2-3 वाक्य घेऊया. द्वितीय आणि चतुर्थी विभक्तीची. ठीक आहे. बघा, चतुर्थी विभक्तीबद्दल जर सांगायचं झालं तर एक वाक्य देतो. आजीने रामास गोष्ट सांगितली. हां, हे आणि तो मुख्याध्यापकांना भेटला. ठीक आहे. तर मी जे आता पहिलं सांगितलं, की आजीने रामास गोष्ट सांगितली. हे चतुर्थी विभक्तीमध्ये येणार आहे. ठीक आहे. आता इथे कसं काय? तर का? आता इथे अ, आजीने काय केलंय रामास गोष्ट सांगितली आहे. ती गोष्ट सांगताना ते काय झालंय, तिथे त्या क्रिया उद्देशून घडल्या आहेत. या ठिकाणी क्रिया उद्देशून घडल्या आहेत. त्यामुळे ते संप्रदान आहे. म्हणजे चतुर्थी विभक्ती आहे. म्हणजे चतुर्थी विभक्ती म्हणजे नुसतं दान एवढं नसतं. तर त्यात बोलणे, सांगणे या गोष्टी येतात. त्यामुळे आजीने रामास गोष्ट सांगितली. ही चतुर्थी विभक्ती आहे. आणि दुसरं तो मुख्याध्यापकांना भेटला. आता भेटीचा किंवा दानाचा जर अर्थ असेल तर ती द्वितीय आपलं चतुर्थी विभक्ती असते. पण ती अ, द्वितीय विभक्ती आहे. ठीक आहे. कारण का इथे सांगण्याच्या किंवा बोलण्याच्या क्रिया घडलेल्या नाहीत. त्यामुळे ते काय आहे? द्वितीय विभक्ती आहे. ठीक आहे. आणि तिथे जसं वर म्हटल्याप्रमाणे इथे वर म्हटलंय, की कुठे गेलं ते? हां, अप्रत्ययी आणि सप्रत्ययी. हां, हे लक्षात ठेवायचं आहे. द्वितीय विभक्तीत वगैरे. ठीक आहे. इथे काही शॉर्टकट्स शॉर्टकट दिलेत ते बघा.
ने एशी असल्यास ते काय आहे? साधन आहे. म्हणजे ती तृतीय विभक्ती आहे. उनहून ही काय आहे? पंचमी विभक्ती आहे. चाचीचे षष्टी आणि ते इ आ सप्तमी. हां, तर अधिकरण आहे सप्तमी विभक्तीत आणि षष्टी विभक्तीमध्ये मालकी संबंध दर्शवलेले आहे. ऊन-ऊनमध्ये तुलना आहे, भेद आहे, वियोग आहे, दुरावा आहे, पंचमी विभक्ती आणि नेयेशी तृतीया त्याच्यात न्यूनत्व, दोष आहे. ठीक आहे? तर तो कानाने बहिरा आहे. काय आहे त्याच्यात? न्यूनत्व दर्शवलंय, दोष दर्शवलेला आहे त्याचा. ठीक आहे? अं, नंतर कारण, साधन आहे. साधन एखादी क्रिया आपण कशाने पूर्ण केली ते सांगण्यासाठी. ठीक आहे? उदाहरणार्थ, तो खडूने लिहितो. आता लिहिण्यासाठी कशाचा वापर केला आहे? खडूचा वापर केला आहे. मग ते काय झालंय? साधन झालं आहे. ठीक आहे? भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.